नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीची काल मित्रांनो 15 मार्चला खूप काही जिल्ह्यांचे इथं पेपर झालेले मित्रांनो, आणि त्या पेपरची सर्व पेपरची मित्रांनो आन्सर की पण जारी झालेली आहे। कशा प्रकारे तुम्हाला आन्सर की चेक करायचे, तुमचं सेट कोणतं होतं त्या सेटनुसार तुम्हाला तुमची आन्सर की कशी चेक करायची मित्रांनो, किंवा मग तुमचे मार्क किती होतात ते तुम्हाला कशा प्रकारे चेक करायचे, सर्व जिल्ह्यांच्या आन्सर की इथं प्रसिद्ध झालेलं आहे। कुठं तुम्हाला सर्व जिल्ह्यांच्या इथं आन्सर की बघण्यात भेटेल, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। आणि आन्सर की चेक केल्यानंतर तुम्हाला तुमचे किती मार्क होतंय पेपरामध्ये ते पण तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही नवीन जिल्ह्यांची ज्या जिल्ह्याची तुम्ही सांगाल त्या दिवशीची त्या जिल्ह्याची आम्ही कट ऑफ बनवून तुमच्यासाठी आणू शकतो मित्रांनो। त्याकरिता तुम्ही काय करा, आपल्या सर्वात पहिले आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या मित्रांनो, आणि तुमचं जे मार्ग आहे मित्रांनो ते मार्ग सर्व तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो। आणि या सर्व जिल्ह्यांच्या तुम्ही ज्या पण जिल्ह्याचा पेपर दिलाय त्या पेपर जिल्ह्याची इथं तुम्हाला आन्सर की कुठे मिळेल ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चला मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, आता सर्वात पहिले जर बघितलं मित्रांनो, बघा तुम्ही बघू शकता इथं तुमच्यासाठी एकदा दाखवतो बघा मित्रांनो। आता हे बीड जिल्ह्याचे मित्रांनो, बीड जिल्ह्याचे बघा सुद्धा 15 तारखेला इथं पेपर झालेले आहे, त्याची इथं पूर्ण सेट प्रमाणे इथं उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा अशा प्रकारे उत्तर ज्याला आपण आन्सर की म्हणतो बघा मित्रांनो, ही बघा ही सेट ए ची आन्सर की पूर्ण प्रकारे, ही बघा ही सेट बी ची आन्सर की आहे, सेट सी ची आन्सर की आणि सेट सॉरी तीनच सेट होते वाटतं। अशा प्रकारे बघा 3 सेटची वेगवेगळी इथं आन्सर की यांनी प्रसिद्ध करण्यात आलेली मिळलं बीड जिल्ह्याची। पुढे बघा पुढचा जर जिल्हा बघितला मित्रांनो, नागपूर बघा, नागपूरचं बघूया आपण। अशा प्रकारे बघा लोहमार्ग नागपूर बघा, लोहमार्ग नागपूर, लोहमार्ग नागपूरची पण उद्या पेपर झालेला मित्रांनो, काल पेपर झाला होता 15 तारखेला, त्याची पण बघा सेटनुसार इथं आन्सर की दिलेली मित्रांनो। बघा सेटनुसार तुम्हाला इथं अशा प्रकारे आन्सर की दिलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्ग चेक करू शकतात, आणि तुम्हाला किती मार्ग येते, तुमचं स्कोअर किती येते मित्रांनो ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। आलं लक्षात? पुढचा जिल्हा बघा मित्रांनो, पुढचा जिल्हा जर आपण विचारात घेतला चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्ह्याची बघा आन्सर की आला उत्तर तालिका इथं बघा, ह्याचं पण 15 तारखेला पेपर झालेले बघा, 15/3/2026 रोजी घेण्यात आलेला लेखी परीक्षेचा इथं उत्तर तालिका इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा सेटनुसार केलेली आहे। सेट ए ची आन्सर की बघा अशा प्रकारे उत्तर तालिका आहे। सेट बी चे मित्रांनो तुम्ही चेक करू शकतात, जर तुम्ही तुमचा सेट सी असेल तर तुम्ही सेट सी चे आन्सर की इथं चेक करू शकतात, आणि तुमचे मार्ग किती होतात ते पण तुम्ही इथं अशा प्रकारे चेक करू शकतात मित्रांनो। अशा प्रकारे जळगाव जिल्ह्याची पण माहिती आहे बघा, अशा प्रकारे जळगाव जिल्ह्याची पण आन्सर की आलेली आहे बघा, अशा प्रकारे सेटनुसार आन्सर की दिलेली आहे। उत्तरे बघा, उत्तरे सेट प्रकारे दिलेले बघा, जसं की आता आपण बघा ए संच, ए बी संच, सी संच, डी संच, अशा प्रकारे वेगवेगळे सेटची इथं आन्सर की तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो। नंतर पुढचा जिल्हा जर बघितला मित्रांनो, पुढचा जिल्हा बघा, पुढचा जिल्हा आपण जर विचारात घेतला बघा सोलापूर बघा, सोलापूर जिल्ह्याची पण बघा गुणतालिका म्हणजेच आन्सर की इथं प्रसिद्ध करण्यात आलेली बघा। अशा प्रकारे बघा कोणत्या क्वेश्चनचं कोणता आन्सर आहे, त्यामध्ये काही प्रश्न रद्द पण करण्यात आले, ते पण मार्ग तुम्हाला कंपल्सरी भेटणार आहे। अशा प्रकारे बघा सेटनुसार इथं बघा सेट बी ची पण आन्सर की आहे, की सेट सी ची आन्सर की आहे, सेट डी ची आन्सर की आहे, असे वेगवेगळे सेटची इथं आन्सर की त्यांनी देण्यात आलेली मित्रांनो। नंतर जालना जिल्ह्याची पण आहे बघा, जालना जिल्ह्याची पण आपल्याकडे आन्सर की आहे बघा, अशा प्रकारे सेटनुसार इथं आन्सर की दिलेली आहे। अशा प्रकारे बघा तुम्ही तुमचे मार्ग चेक करू शकतात। पुढे बघा नेक्स्ट जर विचार केला मित्रांनो आपण, तर पुढे बघा आपल्याकडे सोलापूर जिल्ह्याचं मित्रांनो, सॉरी छत्रपती संभाजीनगर सोलापूर रोड, आता हे कोणत्या जिल्ह्याची इथं, हां धाराशिव जिल्हा मित्रांनो बघा, धाराशिव जिल्ह्याची मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याची बघा मित्रांनो 15 तारखेला पेपर झालेले धाराशिव जिल्ह्याचा पण दुपारी बघा। अशा प्रकारे तर आन्सर की पण दिलेली आहे, सेट डी ची आन्सर की आहे बघा अशा प्रकारे। नंतर मग खाली आल्यानंतर हे तुम्हाला पेपर पण दिलेले आहे बघा, पेपर दिलेले मित्रांनो, आणि पेपरच्या खाली तुम्हाला इथं आन्सर की देण्यात आलेली असेल, एकदा आपण बघू शकता बघा। अशा प्रकारे ही आन्सर की इथं देण्यात आलेली पेपर, नंतर मग त्याची इथं आन्सर की अशा प्रकारे देण्यात आलेली मित्रांनो। आलं लक्षात सर्वांना? नंतर बघा पुढचा जिल्हा अहिल्यानगर, अहिल्यानगरची पण आन्सर की प्रसिद्ध झालेली मित्रांनो बघा। अशा प्रकारे आन्सर की सेटनुसार इथं आन्सर की दिलेली, तुमचे मार्ग तुम्ही चेक करू शकतात, तुम्हाला किती मार्ग येते, आणि मैदानी चाचणीचे असे मार्ग तुम्ही मिक्स करून एकत्र करून तुम्हाला तुमचे फायनल मार्ग तुम्हाला माहिती पडून जाईल मित्रांनो। नंतर बघा बुलढाणा जिल्ह्याची पण आन्सर की आलेली बघा, 15 तारखेला बुलढाणा जिल्ह्याचा पेपर झालेला आहे बघा 15 मार्चला। तर अशा प्रकारे आन्सर की पण जारी झालेली सेटनुसार, संच ए, संच बी, नंतर मग संच सी, संच डी, अशा प्रकारे वेगवेगळे सेटची इथं आन्सर की जारी करण्यात आलेली मित्रांनो। नंतर पुढचा जिल्हा जर आपण बघितलं मित्रांनो, पुढचा जिल्हा बघा अमरावती ग्रामीणची पण आन्सर की बघा, अशा प्रकारे क्वेश्चन सेट ए, क्वेश्चन सेट बी ची आन्सर की आहे, क्वेश्चन सेट सी ची आन्सर की, आणि क्वेश्चन सेट डी ची आन्सर की, अशा प्रकारे अमरावती ग्रामीणची आन्सर की होती। नंतर पुढची बघा, पुढे बघा पुढे पोलीस शिपाई बघू शकतो तुम्ही भंडारा जिल्ह्याची मित्रांनो, भंडारा जिल्ह्याची पण आन्सर की बघा सेट ए, सेट बी, अशा प्रकारे वेगवेगळ्या सेटांची पण इथं आन्सर की इथं जारी झालेली मित्रांनो। नंतर पुढे बघा मित्रांनो, पुढं बघा जसं की इथं छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची मित्रांनो, आणि बघा सेट ए, सेट बी, सेट सी, सेट डी, अशा प्रकारे प्रश्न संच दिलेले आहेत, अशा प्रकारे इथं आन्सर की इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। नंतर पुढचं जर आपण विचार केला मित्रांनो बघा, पुढं पिंपरी चिंचवडची आहे बघा, पिंपरी चिंचवडचं पण इथं आन्सर की जारी करण्यात आलेली बघा, अशा प्रकारे आन्सर की आलेली आहेत, बघू शकता तुम्ही तुमचे मार्ग तुम्ही इथं चेक करून घ्या,
आणि कमेंट करा मला तुम्हाला किती मार्क येतात, टोटल किती येते मित्रांनो. आलं लक्षात सर्वांना ना. बघा नंतर मग जर रत्नागिरी जिल्ह्याची बघितली, रत्नागिरी जिल्ह्याची पण प्रश्नसंच ए प्रश्नपुस्तिका संच बी अशा प्रकारे इथं आन्सर की सेटनुसार इथं आन्सर की जारी करण्यात आलेली आहे. नंतर पुढं बघा मित्रांनो, पुढं जर आपण बघितलं मित्रांनो तर पुढं रायगड जिल्ह्याची बघा, रायगड जिल्ह्याची पण इथं आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा अशा प्रकारे आन्सर की इथं आलेली आहे, तुम्ही तुमचे मार्क चेक करू शकतात. आणि पुढचा जिल्हा जर बघितला मित्रांनो तर पुढं कोल्हापूर जिल्ह्याची पण आहे बघा, कोल्हापूर जिल्ह्याची पण इथं आन्सर की आलेली प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. आता बघा अशा प्रकारे मी तुम्हाला विविध जिल्ह्यांचे आन्सर की सांगितले, म्हणजे उत्तर तालिका सांगितलेली आहे. आता काही जिल्हे राहिलेले मित्रांनो ज्यांचे पेपर झालेले पण त्यांचे अजून आन्सर की म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं नाहीये, मग त्यांची आन्सर की अजून प्रसिद्ध झालेली नाही. जसं त्यांची आन्सर की प्रसिद्ध होईल तुम्हाला आपल्या सर्वात पहिले टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर ह्या जेवढ्या पण मी आन्सर कीची PDF आहे मित्रांनो ते सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल आणि क्वेश्चन पेपर पण तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.